मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमाच्या मराठी या विषयामधले जी 6वी कविता आहे वस्तू, ती आज कविता आपण पाहणार आहोत. तर ही जी कविता आहे, ही कविता ज्यांनी लिहिली आहे, ते कवी आहेत द.भा. थामणकर. तर हे प्रसिद्ध कवी आहेत आणि यांनी ह्या कवितामध्ये ही जी कविता आहे तुम्ही जर वाचलात, तर ही कविता मुक्तछंद या प्रकारातलं आहे. तर मुक्तछंद म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कुठलेही यमक जुळणारे शब्द नसतात आणि त्यामुळे त्याला अशी लय नसते. म्हणजे आपण एखादा धडा वाचतोय किंवा एखादा लेख वाचतोय असं तुम्हाला वाचताना वाटेल. पण अतिशय सुंदर कविता आहे आणि या कवितेमध्ये निर्जीव वस्तू ज्या असतात, त्या वस्तूंना सुद्धा भावना असतात. हे जर आपण समजून घेतलं, तर वस्तू योग्य रीतीने हाताळल्या जातील आणि त्या वस्तूचे मोल किंवा त्या वस्तूची जी किंमत आहे, याची जाणीव आपल्याला होईल. असं या कवितेमधून आपल्याला दिसतं, बघायला मिळतं, वाचायला मिळतंय. वस्तूच्या मागे एखाद्याच्या भावना जोडलेल्या असतात, त्याचा विचार व्हायला हवा आणि त्या वस्तूच्या मागे असलेले स्नेहबंध, कृतज्ञता असायला हवी. असा संदेश कवीने या कवितेतून दिलाय. ही कविता वाचताना आपल्याला लक्षात येतं, की ही कविता जी आहे ती मुक्त छंदात लिहिलेली आहे आणि त्यामुळे जरी ती वाचताना कठीण वाटली किंवा त्याच्यामध्ये काही अर्थ नाही असा वाटला, तरी एक गूढ अर्थ या कवितेमध्ये आपल्याला समजतो. एक निर्जीव वस्तूकडे आपण एवढा विचार आपण निर्जीव वस्तूचा करत नाही. पण ही कविता वाचल्यानंतर मला अशी अपेक्षा आहे, की तुम्ही ज्या वस्तू निर्जीव वस्तू वापरता, त्यांचा विचार कराल आणि त्या वापरताना त्यांची काळजी घ्याल. तर आपण आता कविता शिकायला सुरुवात करूया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो, तर वस्तू प्रचंड सुखावतात. आता वस्तू ज्या आहेत, निर्जीव वस्तू, ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वापरतो, त्या कशा हाताळाव्यात म्हणजे अशा कशा जपायला पाहिजे हे सांगताना कवी काय म्हणतायत, की कदाचित वस्तू जीव नसेल, प्राणही नसतील, म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये. म्हणजे आपण काय करतो, शाळेतून येतो, आपलं जे दप्तर असतं, कंटाळलेलो असतो आपण. ते दप्तर आपण आलो का कुठेही फेकून देतो. पुस्तकं आपली कुठेही पडलेली असतात, वह्या कुठेही पडलेल्या असतात. त्या निर्जीव वस्तू आहेत. त्यांना बोलता येत नाहीये. त्यामुळे त्यांना होणाऱ्या वेदना आपल्याला जाणवत नाही. पण त्या निर्जीव आहेत म्हणून त्यांना कसंही टाकणं, त्यांचा कसाही वापर करणं हे चुकीचं आहे. आपण ज्या वस्तू वापरतो त्या निर्जीव असतात. त्या नेहमी वापरत असल्यामुळे त्या वस्तूविषयी आपल्याला भावनिक ओढ वाटू लागते. म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू सारखी आपल्या सोबत असते, तेव्हा आपल्याला त्याच्यात संबंधात आपल्या भावना जोडलेल्या असतात. त्या वस्तूंना जरी मन नसले, तरी त्यांना मन आहे असं समजून जर आपण त्यांना वागवलं, तर त्या प्रचंड सुखावतात. सुखावतात म्हणजे काय? तर त्यांना आनंद होतो. जरी तो आपल्याला दिसत नसला तरी. सुखावतात म्हणजे आनंदित होतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. आता वस्तू या सुकवतात. या मानवी भावनेचा वापर आता आधीच्या याच्यामध्ये आपण बघितलं, की वस्तू सुकवतात. तर त्यामध्ये मानवी भावनेचा वापर झालेला आपल्याला दिसतो. म्हणून इथे आपल्याला चेतन गुणोक्ती हा अलंकार जाणवतो. या आधीच्या आपण कडव्यामध्ये बघितलंय. आता वस्तू ज्या आहेत, त्या आपल्या चाकरच आहेत. म्हणजे आपल्याला सेवा देण्यासाठी आहेत. त्या जर आपल्याला सेवा देत असतील, तर आपणही त्यांना मान द्यायला हवा. म्हणजे ज्या वस्तू आपण वापरत असतो, त्या आपले काम हलकं करण्यासाठी आपण त्या वस्तू वापरतो. मग त्या जर आपल्याला सेवा देत असतील, तर आपण सुद्धा त्यांना मान द्यायला हवा. म्हणजे एखादी वस्तू वापरली, की ती व्यवस्थित जी आहे त्या जागेवर ठेवणं, त्याची साफ करणं, ह्या गोष्टी आपल्याला करायला हव्या.
समान दर्जा द्यायला हवा त्या वस्तूंना, कारण त्यांच्यामुळे आपली कामे होत असतात. म्हणजे पटापट आपली कामं त्यांच्यामुळे होतात. इथे एक शब्द आलेला आहे निष्कासित. निष्कासित न होण्याची हमी देणे. निष्कासित करणे म्हणजे हकलपट्टी करणे किंवा त्यांना आपल्या आयुष्यातून काढून टाकणे. आणि हमी देणे म्हणजे खात्री देणे. आता वस्तू ज्या असतात त्यांना आपल्याकडून फारशा अपेक्षा नसतात. म्हणजे त्यांना स्वतःची स्वतंत्र अशी खोली हवी असं काही नसतं. पण त्यांच्या स्वतःच्या जागेवरून दूर न करण्याची हमी देणं गरजेचं असतं. म्हणजे त्या ज्या जागेमध्ये आहेत, निदान त्यांच्या जागेवर तरी त्यांना ठेवा. अशी एवढीशी माफक अपेक्षा त्यांची आपल्याकडून असते. वस्तूंनाही भावना असतात. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देताना वस्तूंबरोबर मानवी भावना जोडली गेली, की वस्तू व व्यक्ती यांच्यामध्ये एक अटूट नातं तयार होतं. या अचेतन वस्तूंवर मानवी गुणांचा वापर केलेला आहे. म्हणून येथे म्हणजे इथे बघा, इथे काय काय म्हटलेलं आहे त्यांनी, की मानवी ज्या भावना आहेत, त्या भावना इथे गुण इथे वापरले आहेत. म्हणजे त्यांना भावना असणं, हा मानवी गुण आहे, भावना वगैरे. त्यामुळे इथे काय झालेलं आहे, चेतन गुणोक्ती हा अलंकार झालेला आपल्याला दिसतो. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. आता बघा, हातांना लक्षात ठेवायला सांगा म्हणजे काय? की ज्याप्रमाणे आपल्याला स्वच्छ टापटीप राहायला आवडतं, त्याचप्रमाणे वस्तूंनाही आवडत असतं. आपण जर आपल्या घरातील वस्तू स्वच्छ करून जागच्या जागी ठेवल्या, तर आपल्याला कसं वाटतं? छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि त्याचबरोबर ती स्वच्छ ठेवल्यामुळे अधिक काळ चांगली राहते ती वस्तू आणि त्यामुळे आपल्याला तिचा वापर दीर्घकाळ करता येतो. म्हणजे जेवढा तुम्ही वस्तू व्यवस्थित वापराल, आपली आई आपल्याला सारखी सांगत असते, "अगं, अरे वही व्यवस्थित ठेव, वह्या व्यवस्थित ठेव, त्या फाटतील, त्याची पानं वेगळी होतील." आणि मग त्याचा काय होणार आहे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. तर त्यामुळे आपण आपल्या ज्या वस्तू आहेत, त्या जर व्यवस्थित वापरल्या, तर तिचा वापर दीर्घकाळ करता येतो. आपल्या दैनंदिन वापरातल्या वस्तू आपण स्वच्छ, नीटनेटक्या ठेवल्या, तर त्यामुळे घर स्वच्छ तर दिसतंच आणि त्याचबरोबर आपल्यालाही प्रसन्न वाटतं. जरी या वस्तू निर्जीव असल्या, तरी जेव्हा आपण त्याची योग्य ती काळजी घेतो, त्या वस्तू स्वच्छ ठेवतो, तेव्हा त्या स्वच्छतेमुळे त्या वस्तूविषयी असलेल्या भावनांमुळे त्या वस्तूंनाही समाधान मिळत असेल, कारण वस्तूंनाही भावना असतात. जरी त्या भावना त्या वस्तू जी आहे ती व्यक्त करत नसेल किंवा त्या भावना आपल्याला दिसत नसतील, तरी त्या वस्तूंना भावना असतात. अशी जरी आपण एक गृहीत धरलं किंवा असं आपण मानलं, की वस्तूंना भावना असतात, तर आपण काय करू? त्या वस्तू व्यवस्थित ठेवू. त्यांची काळजी घेऊ. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. मुलांनो, वस्तूंना जरी मानवी भावना नसल्या, तरी त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे व त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी. कृतज्ञता म्हणजे काय? तर त्या आपल्यासाठी काहीतरी काम करतायत. तर याची जाणीव आपल्याला असायला हवी. वस्तूंमुळे आपल्या गरजा भागतात, म्हणून त्या वस्तूची काळजी घेतली पाहिजे. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. वस्तूंमुळे आपल्या आयुष्याचे मोल वाढतं, म्हणजे किंमत वाढते. त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. माणसाचे आयुष्य क्षणभंगुर आहे. म्हणजे कधीतरी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सजीवाला या पृथ्वीवरून जायचंय. पण वस्तूमधून आपला स्नेह जिवंत ठेवणे शक्य असते. कारण भविष्य काळात याच वस्तू आपली माया, स्नेह, जिव्हाळा निरंतर जिवंत ठेवत असतात. आता म्हणजे काय? तर ज्यावेळेला आपण आपल्याकडे घरी आजी-आजोबांनी वापरलेल्या काही गोष्टी ज्या आहेत, त्या आपण जपून ठेवत असतो.
आणि त्या वस्तू त्यांनी वापरल्यात, त्यांनी हाताळल्यात म्हणून त्यांची आठवण कायम आपल्याला त्या वस्तूंमुळे होत असते. म्हणजे त्याच आपल्याला जिवंत ठेवतात. म्हणजे व्यक्ती जरी निघून गेली आपल्या आयुष्यातून, तरी तिने वापरलेल्या त्या वस्तूंमधून ती व्यक्ती आपल्यासोबत निरंतर राहते. प्रत्येकाला या जगातून निघून जायचंय, पण आपण वापरलेल्या वस्तू, त्यांच्याविषयी आपण दाखवलेले प्रेम, हे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपली आठवण असणार आहे. म्हणून त्याच्याविषयी आपण स्नेहभाव जपूयात, असे कवीने म्हटलंय. आपण आपल्या गावच्या ठिकाणी बघतो, गावच्या ठिकाणी मोठे-मोठे झोपाळे असतात. तर त्या झोपाळ्या पिढ्यानपिढ्या वापरले गेलेले असतात. त्यावेळी आपले आजोबा, पणजोबा, आई-वडील बसलेले असतात. तर ती एक आठवण असते आपल्या पूर्वजांची. म्हणजे त्या व्यक्ती जरी आपल्या आयुष्यातून निघून गेल्या, तरी त्या व्यक्तींनी वापरलेल्या वस्तूमधून ते आपल्यासोबत कायम जिवंत असतात. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. म्हणजे जसे सजीव जसे का म्हणजे अमर नाहीयेत सजीव. त्यांना कधी ना कधीतरी या पृथ्वी तलावरून जायचंय. त्याचप्रमाणे वस्तू सुद्धा काय आहेत, कधी ना कधीतरी खराब होणार आहेत. त्यामुळे ज्यावेळे त्या वस्तूंना आपल्याला काय करावं लागेल, आपल्या आयुष्यामधून काढून टाकायचं. म्हणजे ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते, तेव्हा अशा व्यक्तीला काय केलं जातं, भावपूर्ण निरोप दिला जातो. आपल्याप्रमाणेच वस्तूंनाही त्यांचा वापर संपला, त्या निकामी झाल्या, की त्यांना घराबाहेर काढले जाते. पण वर्षानुवर्षे आपल्या घरात राहिलेल्या वस्तूंना कृतज्ञतापूर्वक निरोप आपण द्यायला हवा, असे कवीला वाटते. म्हणजे आपण त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही भावना निर्माण कधी होतील, ज्यावेळेला आपण त्या वस्तू खूप काळजीपूर्वक वापरू, त्यांची काळजी घेऊ आणि त्यामुळे ज्यावेळेला त्यांना निरोप द्यायचा वेळ येईल, तेव्हा आपल्या भावना दाटून येतील. समजलंय? तर या कवितेमध्ये कवीला काय सांगायचंय? तर आपण वापरत असलेल्या वस्तूंना आपण प्रेमाने जपायला हवं. त्यांना स्वच्छ ठेवून वेळोवेळी त्यांची काळजी घ्यायला हवी. ज्यावेळी त्या निकामी होतील, वापरल्या जाणार नाहीत, तेव्हा त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायला हवा. हा अतिशय मोलाचा संदेश कवीने या कवितेतून दिलाय. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, की वस्तूंना भावना असतात या गोष्टीवर कोणी एखादी कविता लिहू शकतो. तर ह्या कवीने, या प्रसिद्ध कवीने या वस्तूंबद्दलच्या भावना, त्यांच्याबद्दलचे विचार आपल्याला या कवितेतून मांडलेत. तर ही कविता शिकल्यानंतर नक्कीच तुम्ही ज्या तुमच्या वस्तू तुम्ही वापरताय, त्या काळजीपूर्वक वापराल, त्यांची काळजी घ्याल आणि त्या वस्तूंमधून आपण जिवंत कसे राहू ते पाहाल. म्हणजे तुमची जी पुढची पिढी आहे, ती पुढची पिढी त्या वस्तूंमधून तुम्हाला पाहणार आहे. त्यामुळे वस्तूची काळजी घ्या आणि त्यांचा आदर करा. असं या कवितेतून सांगितले. तर ही कविता अतिशय सुंदर कविता होती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.